आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी जमली। विठुरायाच्या मुखदर्शनासाठी भाविकांना 6 ते 7 तासांचा कालावधी लागतोय। विठुरायाच्या मुखदर्शनासाठी 6 किलोमीटर पर्यंतची भाविकांची रांग लागली। मोठ्या भक्तिमय वातावरणात विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली आहे। विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पंढरपुरात एकादशी निमित्त जे आहे ते लाखो भाविक जे आहेत ते पंढरपुरात दाखल जे आहे ते झालेले आहेत। आपण सध्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे आहे ते विठुरायाचं मुखदर्शन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि मुखदर्शनाला मोठी गर्दी जी आहे ते भाविकांनी या ठिकाणी जे आहे ते केलेले आहे। विठुरायाचं मुखदर्शन घेण्यासाठी जे आहे ते कमीत कमी 6 ते 7 तासांचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी लागत असल्याचं जे आहे ते प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मुखदर्शन घेण्यासाठी 6 किलोमीटरची रांग देखील जी आहे ते भाविकांची जे आहे ते या ठिकाणी लागलेले आपण पाहू शकता की भाविक आपल्याला या मुखदर्शन घेण्यासाठी जे आहे ते विठुरायाच्या गाभाऱ्यात जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। एक वेगळी ऊर्जा जी आहे ते भाविकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।